नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आजीचा वाडा. आमच्या आजीच्या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे वाडा गावात नसून शेतात होता. गावापासून 3-4 किलोमीटर दूर अंतरावर आजीचा वाडा होता. माझ्या बाबाच्या आईला तिच्या वडिलांनी शेतामध्ये वाडा बांधून दिला होता, म्हणून आम्ही सगळेजण त्याला आजीचा वाडा म्हणत होतो. नेहमी उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळी आणि सणवार असले म्हणजे आम्ही सगळे गावी जात होतो. वाड्यावर माझे आजी आजोबा, आत्या, मोठे वडील, मोठी आई आणि त्यांची 3 मुलं राहत होते. तसेच सालगडी आपल्या कुटुंबासह वाड्यावर राहत असे. सालगडी रघु व त्याची पत्नी मंजुळा 2 मुलांसह वाड्याच्या एका खोलीत राहत असत. रघु शेतात काम करत असे, तर मंजुळा वाड्यातच काम करत असे. माझे बाबा आम्हाला घेऊन शहरात कामानिमित्त आम्ही राहत होतो. आजीचा वाडा हा शेतात होता. चिरेबंदी मोठमोठ्या दगडांनी तो बांधलेला होता. वाड्याच्या अवतीभोवती मोठमोठाली झाडे होती. वाड्यात पाण्यासाठी विहीर होती आणि सोबत लाईटसुद्धा होती. परंतु खेडेगाव असल्याने सारखी लाईट जात राहायची. त्यामुळे कित्येक रात्री कंदिलाच्या प्रकाशातच काढावे लागत असे. वाड्याच्या आजूबाजूला मोठमोठाली झाडे होती. वाडा शेतात असल्याने एकही घर आजूबाजूला नव्हते. परंतु वाड्यात माणसं असल्याने कसली भीती वाटत नव्हती. थंडीचे दिवस होते. आम्ही सगळे गावाकडे एकत्र जमलो होतो. आजीच्या वाड्यावर एक गोष्ट फार विचित्र होती. ती मी माझ्या अगदी लहानपणापासून पाहत आलेले. एका कोपऱ्यामध्ये एक बंद खोली होती. तिकडे कोणीही फिरत नसे. त्या खोलीला नेहमीच मोठे कुलूप लावलेले असायचे. थंडीचे दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत आम्ही शेकोटीजवळ बसत होतो. असंच रोजच्यासारखं आजही शेकोटी केली होती. लहान मोठे सगळेच जण आम्ही शेकोटीजवळ बसले होते. जसजशी रात्र पुढे सरकू लागली तसतसा थंडीचा जोरही वाढू लागला. हळूहळू करून एक एक जण सर्वजण झोपायला निघून गेले. आता रात्र बरीच झाली होती. शेकोटीजवळ आम्ही मुलेच बसून होतो. आजोबा आम्हा मुलांना जाताना म्हणाले, आता झोपायला चला, जास्त वेळ बसू नका. आणि आम्हाला त्या बंद खोलीकडे बोट दाखवून म्हणाले, तिकडून चुकूनही तिकडे कोणी जाऊ नका. कित्येक वर्षापासून ती खोली बंद होती. त्या खोलीमध्ये काय असेल ज्यामुळे ती खोली नेहमीच बंद राहते आणि बाहेर भले मोठे कुलूप लावले आहे. ती बंद खोली नेहमी कुतूहलाचा विषय आम्हाला वाटत होती. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते. सर्वत्र शांतता पसरली. आम्हा मुलांना दुरून कुठून तरी घुबडाचा आवाज ऐकू येत होता आणि आम्ही शेतात राहत असल्यामुळे आजूबाजूला हिरवेगार शेतच शेत आणि झाडझुडपे होती. त्याच्यामुळे रातकिड्यांचा किर्र आवाज भीतीमध्ये आणखीच भर घालत होती. पण वाड्यामध्ये आम्हाला कसलीच भीती वाटत नव्हती, कारण वाड्याचा दरवाजा सायंकाळी 7लाच बंद व्हायचा. आज जरा जास्तच वेळ झाला होता. एकमेकांची चेष्टा मस्करी करताना वेळ कसा गेला आम्हाला समजलंच नाही. आणि अचानक आमचे कान टवकारले ते एका आवाजाने. त्या बंद खोलीतून घरघर असा आवाज येऊ लागला. कोणीतरी जात्यावर काही दळत असल्यासारखे. रामू, माझ्या मोठ्या बाबांचा मुलगा, तो कित्येक वर्षापासून वाड्यातच राहत होता, परंतु त्यानेही आजच पहिल्या वेळेसच तो आवाज ऐकला होता. याआधी त्याने कधीही असा आवाज ऐकला नव्हता. आम्ही 4-5 जण मिळून त्या बंद खोलीकडे जायचे ठरवले. रामूने हलकेच दरवाजा ढकलला. बाहेरून खोलीला कुलूप नव्हते. आतल्या बाजूला कोणीतरी बसून होतं. कंदिलाच्या प्रकाशात नीटसं दिसत नव्हतं. कंदिलाचा खूपच मंद प्रकाश होता सर्वत्र खोलीत पसरलेला.
बंद खोलीमध्ये कंदील कोणी लावला होता? आम्ही खोलीच्या दारातूनच बघू लागलो. जात्याजवळ एक बाई बसून होती. तिचे पाय चुलीत असून लाकडांऐवजी तिचे पायच पेटत होते आणि चुलीवर काहीतरी शिजत होतं. जाते आपोआप गोल फिरत होते. त्या बाईच्या चेहऱ्यावर केस आले होते, त्यामुळे तिचा चेहरा नीटसा दिसत नव्हता. डोळे पांढरे, ते मात्र त्या केसांच्या आतून आमच्याकडेच एकटक बघत होते. हे सगळं बघून आम्ही घाबरतच आरडाओरडा करत पळत सुटलो. आमच्या आवाजाने झोपलेली सगळी मंडळी बाहेर आली आणि आजीने विचारलं काय झालं ते. मी त्यांना घाबरत सांगितलं जे बघितलं ते. हे ऐकून आजोबा, काका आणि रघु काका हातात काड्या घेऊन त्या खोलीकडे धावतच गेले आणि त्यांनी सुद्धा तेच बघितलं जे आम्ही बघितलं. ती बाई त्या जाग्यावर बसून होती. तिचे पाय चुलीत जळतच होते. तिने बसल्या जाग्यावरूनच जात्यावर जे दळलं होतं ते एका वाटीत उचलून दरवाजाच्या दिशेने हात लांबवून लागली. हे सगळं बघून रघुकाकाने पटकन दरवाजाला कडी घातली आणि आजोबा आणि ते सगळे परत आले आणि आम्हाला कोणाला काही न बोलता सगळेजण झोपी गेले. सकाळ होताच आजोबांनी दरवाजाला मोठे कुलूप लावले आणि सोबत हनुमानजीचा फोटो सुद्धा बांधला. आजीनी सांगितलं, फार वर्षाआधी जेव्हा वाड्याचे बांधकाम चालू होते तेव्हा या वाड्याच्या बांधकामाकडे लक्ष देण्यासाठी व शेताची राखण करण्यासाठी एक गडी आणि त्याची पत्नी त्या खोलीतच जळून मेली. त्यानंतर ती खोली केव्हाच उघडली नाही. तेव्हापासून ती खोली बंदच होती. परंतु आजही एक प्रश्न पडलेलाच आहे की त्या खोलीचे कुलूप कोणी उघडले होते. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक व शेअर करा.